ये गो. अरे वा. खरंच भावी वकिलीणबाई फायनली माहेरी परत आलेले आहेत. अरे वा. आदर्श आणि सोशिक सून सौ वल्लरी मनोज भामरे, तुमचे या घरात जोरदार स्वागत आहे. नाही, आम्हाला वाटलं होतं की आता डायरेक्ट पाळणा हलतोय आणि बारशाचं आमंत्रण येतंय की काय, पण बरं झालं आमचा आहेराचा आणि सुट्ट्यांचा दोन्हींचा खर्च वाचवलास. हॅलो, मी बरं राहू दिलं असतं तिला तिकडे. नाही, बरोबर आहे मॅडम. तुम्ही जो पराक्रम केलाय त्यासाठी तुमचं ह्यांच्यापेक्षा जोरात स्वागत करणार आहे मी. या. थँक्यू. झाला थिल्लरपणा झाला तुमचा. केवढा लांबचा प्रवास करून आलेत ते दोघी. त्या का फ्रेश होऊ द्या आधी. जागो बाय, तुम्ही दोघी फ्रेश व्हा, मी मस्त गरमागरम जेवायला वाढते. जा जा जेवायला भूक तर लागली रा. चला चला चला. चला. ए बॅग काय आणलं जगावरून खायला? जळगाववरून थोडासा मनस्ताप आणलाय. अहो, तुला सांगते, असली कहर आहे ना हिची सासू. वेळ आठवली तरी डोक्यातच जाते. माझं मलाच माहिती आहे हिला कसं सोडवून आणलं तिथून. म्हणजे ललिता पवारचं लेटेस्ट व्हर्जन. अगं सासू म्हणून जे जे काय वाईट येतं ना डोळ्यासमोर ते सगळं आहे ती बाई म्हणजे. गो वल्लरी, खूप काम करायला लावत होती का गो तुका? अहो नाही, एवढं काही नाही. एवढं काय नाही गे. अगं जनावरासारखी झुंपायची कामाला. अहो म्हणजे माझ्या सासूबाई काय एवढ्या वाईट नाही आहेत. ते फक्त स्वभावाने थोड्या कडक आहेत ना, म्हणून थोडी भीती वाटते त्यांची. बघा आता त्यांचीच बाजू घेते. अहो मी पण असा हिंगा दाखवलाय ना, सुप्तासारखी सरळ आली याची सासू. बरं केलंस. म्हणजे काय केलंस गो नक्की? थोडी ऍक्टिंग केली ग. म्हणजे काय? चूक झाली, मै माफ कर मला. चूक झाली. धन्यस गो श्वेता, धन्यस. ए पण तिच्या सासूला कायद्याचं काहीच कळत नव्हतं ना. मग तुम्ही असं नाही वागायला पाहिजे होतं तिच्यासोबत. हे चुकीचं आहे. सरबरली का गाणी. ती जे वागली ते काय बरोबर होतं? नाही तर काय. हे बघ मिठू, याला ना टिट फॉर टॅट असं म्हणतात. तिची सासू जर माणुसकी सोडून वागत होती तर आपण काय विचार करायचा, काय चूक काय बरोबर. या अशा लोकांना ना असेच शब्द कळतात, हीच भाषा कळते. पण तरी खोटं ते खोटंच राहतं ना गो तेजा. आणि हे एवढं असं वागणं काही पटलं नाही हा माका. कमाल करता राव तुम्ही. नाही तर काय, एकदम तिला गोळी घातल्यासारखं बोलताय तुम्ही. अगं वल्लरीला तिथून सोडवणं गरजेचं होतं ना. आपण फक्त तिला घाबरवलंय. श्वेता ताई, पण मला वेगळीच भीती वाटी राहिली हो. नाही म्हणजे तुम्ही जे काही केलं ते ना चांगल्यासाठीच केलं, पण या सगळ्याचा त्यांनी दसका बसला तर. म्हणजे ए प्लीज प्लीज, पुस्तक पाडल्यावर एन्काउंटर होत नाही किंवा जन्मठेप होत नाही हे शेंबड्या पोराला सुद्धा कळतं. तुझ्या सासूला कळलं नसेल ना तर ती धन्यवाद आहे. त्यात श्वेताची काय चूक आहे, बरोबर की नाही गो? गो तेजा, गावातली साधी माणसं आहेत गो ती. त्यांना असं काहीतरी खोटं नाटं सांगून घाबरवणं म्हणजे जरा जास्तच झालं. ए वल्लरी,
तुला पटतंय का ग हे? बोल ना गो. तू एकदम उठून निघूनच गेलीस काही न बोलता. खरं सांगू का तुम्हाला, आत्ता मला माझ्या परीक्षेचं खूप टेन्शन येत. फक्त 2 दिवस उरलेत माझ्या परीक्षेसाठी. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता अभ्यासाला बसायला हवं. कसं ग आमचं गुणी विद्यार्थी अभ्यास करतीये. बाळा तू कर हा अभ्यास. आम्ही कोणी तुला डिस्टर्ब करणार नाही. पण इथे नाही करायचं, आज जायचं. माझं टेबल आहे ना कामाचं, तिथे बसून अभ्यास करायचा एकांतात. इथे सगळ्यांसोबत नाही, कळलं ना? चला निघा. ऑल द बेस्ट. थँक्यू बरं का.